नमस्कार मित्रांनो, तुम्ही आणि मी सगळ्यांची अपेक्षा एकच असते, ती म्हणजे सामान्यांचं जीवन सुकर व्हावं, त्यांना सुखात राहता यावं आणि हे प्रामुख्याने सरकारने करावं अशी अपेक्षा असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया गेल्या 10 वर्षात या दृष्टीने काही घडलंय का. अन्नधान्य असेल, प्रवास असेल, वीज असेल किंवा तुमच्या माझ्या पाण्याचा प्रश्न असेल, जीवनाचा सुरक्षेचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्या जीवनाला सुख मिळवून देतात. 10 वर्षात खरोखर काही घडलं का या बाबतीत, त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. चला तर मग सुरुवात करूया. पहिला म्हणजे पोटाचा प्रश्नाने. अन्नधान्य, भूक, मला वाटतं हा सगळ्यात पहिला प्रश्न माणसाच्या जीवनात सुख आणणारा आहे. गेल्या 10 वर्षात काही घडलं का हे बघण्यापूर्वी आधीची आपली स्थिती काय होती हो. देशामध्ये अन्नधान्याचं खूप उत्पादन होतं. शासन अन्नधान्य खरेदी करत होतं. शासनाची गोदामं भरभरून वाहत होती आणि त्यामधलं अन्नधान्य साठा करायला पुरेशी जागा आणि व्यवस्था नसल्यामुळे सडून जात होतं. सुप्रीम कोर्टात सुद्धा ही केस गेली आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की हे अन्नधान्य तुम्ही वाटा. परंतु दुर्दैवाने तसं घडलं नाही. अन्नाचा साठा असून सुद्धा लोकांची भूक भागली नाही. 2014 नंतर काय बदल झाला याच्यामध्ये, मला असं वाटतं प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना नावाची एक योजना आली आणि त्या योजनेमध्ये या कोविड नंतर विशेषतः 5 वर्षांसाठी प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य देण्याचं सरकारने ठरवलं. आपल्याला माहिती आहे की योजना आखणं सोपं आहे, पण योजनेची अंमलबजावणी करणं फार अवघड आहे. पण आपल्याला असं दिसेल की गेल्या 3-4 वर्षामध्ये जवळपास 81.35 कोटी लोकांना ह्या योजनेतनं दर महिन्यासाठी अन्नधान्याचं वाटप केलं जात आहे. धान्याचा साठा आहे तो सडून जाण्याच्या ऐवजी लोकांच्या मुखी लागणं ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट या आपल्याला भुकेच्या प्रश्नाच्या बाबतीत दिसते. आता धान्य मिळालं पण ते शिजवायला हवं ना. मग ते शिजवण्यासाठी काय केलं तर 2016 मध्येच एक उज्ज्वला योजना अशी पंतप्रधानांच्या नावाने आणली आणि या उज्ज्वला योजनेखाली गॅसची कनेक्शन्स देण्याची सुरुवात झाली. त्याच्यामध्ये शेगडी फुकट आहे, पहिला रिफिल फुकट आहे, डिपॉझिटची गरज नाही आहे आणि ह्या सगळ्या सोयीमुळे धुराशिवाय, सरपणाशिवाय गॅस आणि या गॅसमधनं अन्नधान्य तयार पिकवणं, शिजवणं या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. या योजनेखाली सुमारे 10,33,00,000 लोकांना गॅसची कनेक्शन्स दिली गेली. धान्य मिळालं, शिजवण्याची व्यवस्था झाली आणि अशा रीतीने भुकेचा प्रश्न हा मला वाटतं सोडवण्यात आला. आता दुसरा पाठोपाठचा प्रश्न येतो तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचं काय. आपण बघितलं स्वातंत्र्यापासून आजपर्यंत 75-76 वर्ष काय दिसतो आपल्याला. विशेषतः ग्रामीण भागात महिलांना मैलोन-मैल जाऊन आपल्या डोक्यावर, कमरेवर असे हंडे भरून घेऊन यावं लागतं. हे पिण्याचं पाणी शुद्ध असेल याची खात्री नाही, मिळेल की नाही ही खात्री नाही, शुद्ध असेल की नाही ही खात्री नाही. अशा पार्श्वभूमीवर एक जलजीवन मिशन ज्याचा उद्देश हर घर जल, प्रत्येक घरामध्ये पाणी देण्याचं आणि ते ग्रामीण भागात नळाने पाणी देण्याचं उद्दिष्ट या योजनेचं होतं. आपल्याला माहिती आहे की जवळपास 11,82,00,000 अशा नवीन जोडण्या ग्रामीण भागात करण्यात आला आणि आकडेवारीनुसार 78% घरांना नळातून पिण्याचं पाणी देण्याची सुरुवात करण्यात आली. अन्न झालं, पाणी झालं. आता तिसरा प्रश्न येतो सगळ्यात महत्वाचा, तो म्हणजे विजेचा. विजेची उपलब्धता, इंग्रजीत सांगायचं तर अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय.
पुन्हा आपण जरा मागे वळून बघितलं तर काय लक्षात येतं, आपल्याला हे आठवत असेल कदाचित की वीज किती वेळ गायब होईल दिवसातनं हे सांगताच येणं शक्य नव्हतं. पॉवर कट अनेक वेळा असायचा आणि त्यामुळे लोकांना विजेची अजिबात खात्री नव्हती. काय घडलं या विजेच्या बाबतीत? आपल्या लक्षात असं येईल की ह्या विजेसाठी सरकारने काही योजना आखल्या आणि 100% गावामध्ये विजेची उपलब्धता करून दिली. किती प्रमाणात ही विजेची उपलब्धता झाली हेही आपण बघू शकतो. पहिल्यांदी तर घरामध्ये वीज मिळण्याची भीती होती. घरामध्ये 24 तास वीज मिळेल की नाही माहिती नव्हतं. आता काय परिस्थिती आहे? आता आपण बघू शकतो की आपल्याला इतकी विजेची खात्री झाली आहे की आपण आता विजेची वाहनं सुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्पादित करून लोकांनी ती, ग्राहकांनी ती घ्यावीत आणि वापरावीत यासाठी प्रोत्साहन देणं चालू आहे. म्हणजे जिथे घरात आणि उद्योगांना वीज पुरत नव्हती तिथे आता विजेवर वाहनं चालवा असा प्रोत्साहन देण्याचा कार्यक्रम हा आपल्या देशामध्ये सुरू झाला आहे. सोलर वीज उपलब्ध करून देणं ही एक मोठी व्यवस्था निर्माण झाली. त्यासाठी अनुदानं दिली गेली. पूर्वी आपण विजेच्या कंपनीकडनं वीज खरेदी करत होतो. तुम्हाला आठवतं आता? कदाचित तुमचाही हा अनुभव असेल की आता आपण वीज तयार करून ही वीज कंपन्यांना वीज विकू लागलेलो आहोत. विजेच्या बाबतीत एवढी प्रगती झाल्याने तुमचं माझं जीवन आणखीन सुकर निश्चितच झालं आहे. याशिवाय सुरक्षितता हवी असते, वित्तीय सुरक्षितता हवी असते जीवन सुखी होण्यासाठी. म्हणजे काय तर ॲक्सिडेंट झाला तर सामान्य माणसाला त्या ॲक्सिडेंटचा खर्च त्यानंतर करणं अवघड होऊन जातं. मृत्यू झाला तर कुटुंब वाऱ्यावर पडतं. म्हणून काहीतरी योजना असणं आवश्यक होतं. आणि अगदी सुरुवातीच्या म्हणजे 2014च्या सुरुवातीला शासनाने 3 योजना आणल्या. त्यातली एक योजना होती पंतप्रधान सुरक्षा विमा योजना. याचं नावच आहे सुरक्षा विमा. ही विमा योजना आहे आणि ही ॲक्सिडेंटसाठी योजना आहे. सामान्य माणसाला ॲक्सिडेंट नंतर उपचारासाठी पैसा उपलब्ध व्हावा, तो विम्याच्या माध्यमातून मिळावा म्हणून ही योजना आणली. या योजनेचा प्रीमियम सुरुवातीला किती होता? फक्त 12 रुपये, म्हणजे महिन्याला 1 रुपया. आता तो वाढवून 20 रुपये केला आहे. मला वाटतं 20 रुपयात म्हणजे साधारण 1.5-2 रुपये दर महिन्याला टाकून 2 लाख रुपयाचा ॲक्सिडेंट इन्शुरन्स हा आता सामान्यांना उपलब्ध झालेला आहे. आत्तापर्यंत सुमारे 34 कोटी लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे. हा ॲक्सिडेंट फक्त उपचारांसाठी झाला, पण समजा एखाद्याचा प्राणच गेला त्याच्यात तर दुसरी एक योजना आली आहे. तिचं नाव आहे पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना. ही विमा योजना काय नाव सांगतोय त्याप्रमाणे जीवनाची ज्योती मालवली तर कुटुंबियांना पैसे मिळाले पाहिजेत. याच्यासाठी प्रीमियम किती आहे मित्रांनो? तो पूर्वी सुरुवातीला होता 330 रुपये वर्षाला, म्हणजे महिन्याला 330 रुपये पण नव्हता. आता तो 436 रुपये इतका महिन्याला झालाय. इतक्या कमी हप्त्यामध्ये त्याला 2 लाख रुपयाचा इन्शुरन्स, म्हणजे एखाद्याचा जर असा मृत्यू झाला तर त्या मृत्यूनंतर कुटुंबियांना 2 लाख रुपयाचा लाभ मिळू शकेल अशी ही योजना आहे. सुरक्षा मिळावी यासाठी ह्या 2 योजना आल्या. आणखीन एक सुरक्षा लागते आणि ती सुरक्षा म्हणजे निवृत्तीनंतर काहीतरी पेन्शन मिळावं. जे लोक असंघटित क्षेत्रात आहेत, अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये, त्यांना काही पेन्शनचा लाभ नाहीये. मग अशा लोकांना, म्हणजेच अगदी उदाहरणार्थ जे माथाडी कामगार आहेत किंवा जे गाडी चालवतात, हातगाडी चालवतात, असे जे सामान्य मजूर आहेत, बांधकामावर काम करतात, अशांना पेन्शन कोण देणार?
म्हणून शासनाने एक अटल पेन्शन योजना सुरू केली आणि या योजनेमध्ये त्यांनी हप्ता भरायचा आहे, दर महिन्याला आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे आणि निवृत्तीनंतर त्याला दरमहा 1,000, 2,000, 3,000, 4,000 आणि कमाल 5,000 असं पेन्शन मिळेल अशी व्यवस्था या अटल पेन्शन योजनेमार्फत करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आजपर्यंत सुमारे 5 कोटी लोकांनी या पेन्शन योजनेचा लाभ घेतलेला आपल्याला सापडतो. आता ही जीवनाची सुरक्षा झाली, पण आरोग्याबाबत जसं अन्न महत्वाचं आहे, पाणी महत्वाचं आहे, सुरक्षा महत्वाची आहे, तसं हेही एक महत्वाचं क्षेत्र आहे, ते म्हणजे आरोग्य. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाला आहे आणि तो सामान्य माणसाला परवडेल असा राहिलेला नाही. आजारच बरा झाला नाही तर त्याची कमावण्याची क्षमता पण कमी होते आणि काही दिवस कामावर न गेल्याने उत्पन्नही कमी होतं. यासाठी एक पंतप्रधान जन आरोग्य योजना 2018 पासून सुरू करण्यात आली आहे आणि त्यामध्ये 5 लाख रुपयांपर्यंतची ट्रीटमेंट ही प्रत्येक कुटुंबाला दर वर्षासाठी फुकट, म्हणजे शासन त्याचा भार उचलत आहे. थोडक्यात काय तर आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून ही एक योजना सरकारने आणली आणि आत्तापर्यंत सुमारे 12 कोटी कुटुंबांना याचा लाभ मिळाला आहे. आता तुम्ही आणि मी करत असतो प्रवास, तो करावाच लागतो काही ना काहीतरी निमित्ताने. पूर्वीचा प्रवास आठवा आणि आत्ताचा 10 वर्षानंतरचा प्रवास आठवा. सगळ्यात पहिलं रिझर्वेशन. काही सुलभता आली का? सुकर झालं का? सोपं झालं का? रेल्वेचं बुकिंग करणं, ऑनलाईन होणं आता इतकं सुलभ झालं आहे. त्याच जोडीला प्रवासामध्ये किती वाहनं आपण आता वापरू लागलो आहोत त्याचा विचार करा. पूर्वी एकतर बस होती किंवा रेल्वे होती. आता आपल्या लक्षात येईल रेल्वेच्या जोडीला मेट्रो आले आहेत, वंदे भारत योजना आल्या आहेत. वाहनांचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर झालं आहे. अनेक प्रकारची वाहनं आली आहेत. रस्त्यांची स्थिती सुधारली आहे. अनेक ठिकाणी रस्ते नव्याने तयार झालेले दिसतात आणि त्यामुळे वेळ आणि खर्च याच्यामध्ये बचत होताना आपल्याला दिसते. विमान प्रवासाचं बघा बरं. पूर्वी किती विमानतळं होती, आता किती विमानतळं आहेत आणि किती शहरं ही या एअर सर्व्हिसनी जोडली गेली आहे. थोडक्यात काय, प्रवासाची सुकरता वाढलेली आहे. एक आणखीन विषय राहतो आणि तो म्हणजे वित्तीय समावेशकतेचा. मला वाटतं एक फार मोठं अभियान 2014-15 पासून शासनाने राबवलं, ज्याचं नाव जनधन योजना. म्हणजे ज्यांची बँकेत खाती नाही त्या लोकांची खाती उघडून घेतली. तुमच्या खात्यात शिल्लक नसली तरी चालेल, पण तुम्ही खातं उघडा, 0 बॅलन्स अकाउंट्स. आणि अशी खाती उघडली आहेत. ही जगातलं रेकॉर्ड आहे. सुमारे 53 कोटी खाती या जनधन योजनेखाली तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांनी उघडली. सुरुवातीला असं वाटलं की ही खाती उघडून काय होणार, उलट बँकांना तर याचा त्रास होईल, ही लोक काय व्यवहार करणार. परंतु आता असं लक्षात येते की शासनाने सगळे जे लाभ आहेत, मग तो स्कॉलरशिपचा लाभ असेल, सबसिडीचा लाभ असेल, असे सगळे लाभ, विद्यार्थ्यांची फी असेल, रोजगार हमीवरच्या लोकांचा पगार असेल, असे सगळे लाभ हे या जनधन बँक खात्यामध्ये थेट भरायला सुरुवात केली आहे. मला सांगा, याच्याने फायदा कोणाचा झाला? सरकारच्या वितरणातली गळती तर थांबलीच, पण जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थींना कोणाकडे हात पसरायची गरज नाही, कोणाकडे मागायची गरज नाही. हे थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात आणि त्यामुळे विदाउट एनी एक्सपेंडिचर, त्याच्यावर काहीही खर्च न करता हा सगळा लाभ त्यांना मिळायला लागला. बँकेत व्यवहार सुरू झाले, त्यामुळे सामान्यांची पत पण बँकेत निर्माण झाली आणि ज्यांची जनधन खाती आहेत
त्यांना बँकेमध्ये कर्ज मागणी करण्यासाठी सुद्धा सोय उपलब्ध झाली. मला असं वाटतं की ह्या वित्तीय समावेशकतेने वित्तीय साक्षरता आली आणि वित्तीय साक्षरतेतनं एक प्रकारची आर्थिक काही ना काहीतरी सोर्स हा पण लोकांना उपलब्ध झाला. आणखीन एक भाग मला सांगावासा वाटतो आणि तो म्हणजे रोजगार निर्मितीसाठी काही बदल झालेला दिसतो का आपल्याला? मला असं वाटतं की रोजगार हा निर्माण करण्यासाठी जसे उद्योगधंदे पाहिजेत ना, तसंच दुसऱ्या बाजूला ज्यांना रोजगार हवा आहे ती माणसं पुरेसं कौशल्य असलेली असली पाहिजेत. म्हणजेच त्यांच्याकडे नुसती डिग्री असून चालणार नाही, डिग्रीच्या जोडीला त्यांच्याकडे स्किल पण असायला हवं. तेव्हा हे स्किल विकसित व्हावं म्हणून शासनाने कौशल विकास कार्यक्रम असा एक कार्यक्रम राबवला आणि ज्या कार्यक्रमाच्या अंतर्गत मोफतच जवळपास अनेक प्रकारचे कोर्सेस सामान्य जनतेला उपलब्ध करून दिले. याच्या पुढे एक पाऊल 2024च्या बजेटमध्ये टाकलं गेलं आणि त्याच्यामध्ये अशा 5 योजना आणल्या आहेत की ज्याच्याने रोजगार वाढू शकेल. या रोजगाराच्या योजनांमध्ये काय आहे तर प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम ही सरकार भरेल असं काही योजनेमध्ये आहे. त्यांना जर का समजा तुम्ही विद्यावेतन दिलं अप्रेंटिसशिप खाली, तर हे विद्यावेतन 1 वर्षभर सरकार देईल अशी काही योजना आहे. थोडक्यात काय, तो माणूस कौशल्य संपन्न व्हावा आणि त्याला नोकरीमध्ये लोकांनी घ्यावं यासाठी काही प्रोत्साहन एम्प्लॉयरला मिळावं, कंपन्यांना मिळावं अशी पण तरतूद या रोजगारात केली आहे. मला असं वाटतं की आपलं जीवन, सामान्यांचं जीवन सुकर व्हावं यासाठी ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, पाणी, वीज, प्रवास, सामाजिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षा आणि याच जोडीला आरोग्य आणि शेवटी रोजगार, या सगळ्या फ्रंट्सवर आपल्याला काही ना काहीतरी योगदान या सगळ्या योजनेचं दिसत आहे. म्हणूनच मी असं म्हणू शकतो की गेल्या 10 वर्षात सामान्यांचं जीवन सुकर होण्यासाठी झालेले प्रयत्न हे निश्चितच सगळ्यांच्यासाठी उपयोगी आहेत. आज इथेच थांबूया. नमस्कार.